विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं टार्गेट ना टोटली वेगळं आहे. पूर्णपणे. पण जर आजचं टार्गेट जर आपण कंप्लीट केलं ना, मला तुम्हाला इथं सुरुवातीला सांगायचंय, कुठल्या टॉपिकचा विचार करू नका. माझा सिलेबस अजून कंप्लीट झालेला नाहीये, विचार करू नका. अजून हा टॉपिक, ही रिएक्शन आम्हाला शिकवलीच नाहीये, त्याचा पण विचार करायचा नाही. बोलता-बोलता बोलून गेलो मी. रिएक्शन. मग काही मुलांनी नक्की गेस केलं असणार आहे, की आजचं टार्गेट आहे नेम रिएक्शन्स लक्षात घ्या. मला ना लिस्ट हवी आहे. मला नोट्स हवे आहेत. ओके तुमच्याकडून. व्हाट्स रिएक्शन? ओके. फिटिग रिएक्शन. व्हाट्स फिटिग रिएक्शन? ओके. 3 रिएक्शन झाल्या. स्वार्ट्स रिएक्शन. ओके. फिंकेलस्टाईन रिएक्शन. फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. फिनॉलमध्ये कोलबेज रिएक्शन, रायमर टिमर रिएक्शन बरोबर आहे. इथरमध्ये विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. मी तुम्हाला सांगतो अल्डिहाइड कीटोन कुठे गेलो ना आपण, अल्डोल कंडेन्सेशन. आता ही नेम रिएक्शन नाहीये, पण घ्या त्याच्यातच लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो क्लेमेन्सन्स रिडक्शन, वोल्फ किश्नर रिडक्शन. मी तुम्हाला सांगू का हॉफमन हे जे नाव आहे ना, मग हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, हॉफमन्स एलिमिनेशन, कार्बाइल रिएक्शन. अजून मी तुम्हाला सांगतो अमाईनच्या प्रिपरेशनमध्ये किंवा अल्डिहाइड कीटोनमध्ये स्टिफन रिएक्शन. ओके. अजून खूप आहेत रे, मला आठवत नाहीयेत. तुमच्याकडे तेच काम देतोय ना मी. नेम रिएक्शन पेज नंबर मला कमेंटमध्ये हवंय आणि इतरांनी कुठलं कमेंट केलं असेल तर रिपीट करू नका. मला हवंय. मला दरवर्षी मुलं भेटतात ते एकाच कमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या नेम रिएक्शन विथ पेज नंबर देतात लक्षात घ्या. बरं का? बरं आता एक मुद्दा असा आहे. बोलता-बोलता किती नेम रिएक्शन बोललोय मी, है ना? रोसेनमॉन्ड रिडक्शन कुठं बोललोय मी? मी तुम्हाला सांगतो स्पेलिंग असं आहे बरं का त्याचं. R-O-S-E आणि M-U-N-D. ओके, एकच वर्ड आहे, गॅप नाही. मला रोझेनमुंड, रोसेनमंड कुठलं प्रोनान्सिएशन बघा. रोसेनमंड मला बरोबर वाटतंय. ओके. परीक्षेत किती वेळा हा प्रश्न आलाय? सी-ई-टीमध्ये काय विचारतात? व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ रोसेनमंड रिडक्शन रिएक्शन? 4 पैकी ओळखायचे फक्त कोणती रिएक्शन आहे? बरं. अजून काय विचारलंय बऱ्याच वेळा त्यांनी, की याच्यामध्ये कॅटॅलिस्ट कुठला वापरतात? पॅलॅडियम ऑन BaSO4 वापरतात. पुन्हा सांगू का? अमाईनच्या क्लासिफिकेशनमध्ये हाइन्सबर्ग रिएजंटची एक टेस्ट आहे. अमाईनमध्ये ना तुम्हाला सांगतो खूप रिएक्शन आहेत. मला एक आठवेना रे. ॲक्चुअली सांगू काय लक्षात घ्या. थॅलिक ॲसिड, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन एक रिएक्शन आहे बरं का लक्षात घ्या. खूप इम्पोर्टंट आहे. जे-डबल-ई मध्ये तो प्रश्न आलाय. काय विचारलाय माहितीये का? त्यात NaOH किंवा KOH असतं बरं का डिग्रेडेशन रिएक्शनमध्ये. त्याचे किती मॉलिक्युल्स किंवा किती मोल यूज करतायत हे विचारलंय त्यांनी. आन्सर मी तुम्हाला सांगितलंय. पण मी तुम्हाला सांगतो गॅब्रियल मला हे नाव आठवत नव्हतं. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. ओके. फिनॉलमध्ये कुठल्या रिएक्शन बघितल्या रे आपण? क्रायमरटिमन, कोलबे. चला बास आता नेहमीप्रमाणे 2-3 मिनिटाचाच व्हिडिओ होतोय आपला बरोबर आहे. 3 मिनिटात तुम्हाला टार्गेट देऊन मी मोकळा होतोय. पण आज लिहून काढूया रे सगळं आपण. हां. लागू दे वेळ. हां, आज लागू दे, दिवसभर वेळ लागू दे. पण एकदा का नेम रिएक्शन्स कंप्लीट झाल्या ना, मला तुम्हाला सांगायचं सी-ई-टीत 2 ते 3 प्रश्न हमखास त्याच्यावरती असतात. बाकीचे कदाचित जास्त प्रश्न पण येत असतील त्याच्यावर. बरं, मग हे टार्गेट कंप्लीट करा तुम्ही चला. ऑल द बेस्ट.